Chapter reading, explanation, question answers of Shrestha Kond, Grade 6 ICSE. श्रेष्ठ कोण. अभिनव विद्या मंदिराचे सभागृह प्रेक्षकांनी खचून भरले होते. इयत्ता 7वीच्या 4ही तुकड्यांतील सुमारे 225 विद्यार्थी, काहींचे पालक, शिक्षक, परीक्षक अशा सर्वांची तेथे गर्दी जमली होती. वक्तृत्व स्पर्धेला आता थोड्याच वेळात सुरुवात होणार होती. व्यासपीठाच्या पडद्यावर कापडी फलक लावला होता. त्यावर फुलांच्या माळा सोडल्या होत्या. कापडी फलकावर लिहिले होते, वक्तृत्व स्पर्धा इयत्ता 7वी, विषय पर्वत, नद्या, झाडे, श्रेष्ठ कोण, कनिष्ठ कोण. मुख्याध्यापक आले तशी सभागृहात शांतता पसरली. मुख्याध्यापक व्यासपीठावर बसले. त्यांनी सर्व स्पर्धक विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आणि स्पर्धेस सुरुवात झाली. स्पर्धेस अनेक विद्यार्थ्यांनी नावे दिली होती आणि किरण, नूर अली, आलोक, प्रतीक, रोजिता, मंगेश, कविता, पूजा, ललित, समीर, प्रसाद, जय, रोशनी एक विद्यार्थी विद्यार्थिनी येत होती आणि आपापली मते हिरहिरीने मांडत होती. काही जण पर्वतच सर्वश्रेष्ठ असल्याचे ठामपणे सांगत होते. त्यांच्या मते पर्वत आहेत म्हणूनच नद्या उगम पावतात, पर्वतावरच झाडे उगवतात म्हणून पर्वतच श्रेष्ठ. काही जण नद्यांचे महत्त्व सांगू लागले. नद्या पर्वताची झीजही करू शकतात, म्हणजेच नद्या पर्वतापेक्षा शक्तिमान आहेत. शिवाय नद्या आपले जीवन आहेत. नद्यांमुळेच पाणी, सुपीक मृदा मिळते, शेती करता येते, म्हणून नद्याच श्रेष्ठ. दोघांनी झाडांची बाजू घेतली. त्यांच्या मते झाडेच अत्यंत महत्त्वाची, उपयुक्त आहेत. झाडांमुळे लाकूड, फळं, फुलं मिळतात. शिवाय महत्त्वाचा असा प्राणवायूही मिळतो, म्हणून झाडेच श्रेष्ठ. विद्यार्थी श्रोत्यांचा उत्साहही प्रचंड होता. भाषण करणाऱ्याला कोणी आपला मित्र किंवा मैत्रीण म्हणून, तर कोणी तो विद्यार्थी आपल्या वर्गातला म्हणून प्रोत्साहन देत होते. आता शेवटचा स्पर्धक आदित्य. त्यानंतर लगेचच स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात येईल अशी धांडे मॅडमनी घोषणा दिली. आदित्य व्यासपीठावर आला. अत्यंत सावकाश परंतु आत्मविश्वासाने आणि ठामपणे बोलू लागला. माननीय मुख्याध्यापक, परीक्षक व शिक्षक, उपस्थित पालक आणि माझ्या वर्गबंधू व भगिनींनो, सकाळपासून माझ्या डोक्यात एका प्रश्नाचे काहूर उठले आहे. माझ्या शरीरातील माझे डोके महत्वाचे, हात महत्वाचे, पाय महत्वाचे की डोळे, नाक, तोंड? नक्की कोणता अवयव सर्वात महत्वाचा? आदित्यच्या या अतिशय मार्मिक प्रश्नामुळे, त्याच्या बोलण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीमुळे सारे सभागृह एकदम शांत झाले. त्याचे बोलणे लक्षपूर्वक ऐकू लागले. आदित्य पुढे म्हणाला, मी खूप विचार केला, परंतु मला निश्चित ठरवताच आले नाही. पाय नसतील तर चालता धावता येणार नाही. हात नसतील तर काम करता येणार नाही, लिहिता खाता येणार नाही. डोळे नसतील तर पाहता येणार नाही. कान नसतील तर ऐकता येणार नाही. थोडक्यात कुठल्याही एका अवयवापेक्षा हे संपूर्ण शरीरच अत्यंत महत्वाचे, श्रेष्ठ आहे. नद्या, झाडे, हवा, समुद्र, पशुपक्षी हे एकमेकांशी बांधीलही आहेत. समुद्राकडून हवेला भाषप मिळते. हवेकडून नद्यांना, पशुपक्ष्यांना पावसाच्या स्वरूपात पाणी मिळते.
पर्वतांकडून माती मिळते. पशुपक्ष्यांना आसरा मिळतो. थोडक्यात पर्यावरणातील हे सर्वच घटक महत्त्वाचे आहेत. मात्र त्याहीपेक्षा या सर्वांना सामावून घेणारी आपली पृथ्वी, आपली धरणी माता सर्वाहून श्रेष्ठ आहे. सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. जणू काही परीक्षकांआधी साऱ्या विद्यार्थी श्रोत्यांनीच आदित्यला आजच्या स्पर्धेतील विजेतेपद जाहीर केले होते. शब्दार्थ: वक्तृत्व, भाषण कला, एलिक्युशन. व्यासपीठ: वक्त्यासाठी केलेले उच्चासन, स्टेज. झीज: घर्षणाने होणारी घट, लॉस. मृदा, माती, सॉइल. वैशिष्ट्यपूर्ण, विशिष्ट, खास, पेक्युलियर. सुपीक, सकस, फर्टाइल. मार्मिक, भेदक, पॉइग्नंट. भाषक: वाफ, वेपर. बांधील आहेत, जोडलेले आहेत, बाउंड टुगेदर. श्रोते, ऐकणारे, ऑडियन्स. थँक यू. श्रेष्ठ कोण? Well, this chapter opens up to a packed auditorium of Abhinav Vidya Mandir. All 4 divisions of Standard 7th, around 225 students, their parents, some teachers and supervisors, all have gathered together at this auditorium. The elocution competition is about to begin in a short while. The stage curtain has a cloth banner decorated with flower garlands and it reads, Elocution Competition, Standard 7th. Topic is Mountain, River, Trees. Who's superior? Who's inferior? There is complete silence in the auditorium the moment the headmaster takes his seat on the stage. After wishing his best to all the participants, he announces the competition as open. A lot of students had given their names for the competition, and each one of them was presenting his or her views with super confidence and passion. Some of them firmly believed that mountains were superior. And why so? Because the rivers originated from there, and on the mountains were the place where the trees grew. That's why the mountains were the best or the most superior. Now many others thought that the rivers were superior or the super best. And why? Because rivers could easily erode the mountains and considered themselves to be more powerful than the mountains. Also, rivers were our lifelines. They provided us with water, they provided us with fertile soil. Because of the fertile soil, we had amazing crops. And that's why, undoubtedly, for some, the rivers were the best. A lot of them also thought that the trees were the best. Why so? Because trees were important. Trees provided us with wood, fruits and flowers, and most importantly, oxygen, without which we humans couldn't even survive. That's why many thought that the trees were the best. The excitement among the student audience was amazing. Some were supporting the performers or the contestants because they were their friends, or some were supporting them because they belonged to the same class. Dhande madam announced that the last participant for the day is Aditya, and immediately after his performance or his speech, the prizes for this particular competition would be announced. Aditya came on stage and very slowly yet very confidently started speaking. Respected headmaster, judges, teachers, their parents and my friends, since early morning today, I have been having this debate over one question in my mind. I wanted to find out or was wondering that in my body, which is the most important organ? Is it my head? Is it my hand? Is it my leg? My eyes? My nose? My mouth? Which organ is exactly the most important for me? Now,
On listening to such a basic yet crucial question, everybody took notice of Aditya and his unique style, and suddenly the entire auditorium went silent. Now everybody had their ears only for what Aditya wanted to say. Aditya continued. He said that he had given it a lot of thought and he had no idea or couldn't come to terms with the thought as to what or which organ is the most important in his body. Without legs, one would not be able to walk or run. Without hands, there would not be any work that could get done. And also, we wouldn't be able to read and write. Neither could we be able to eat. If we didn't have eyes, we wouldn't be able to see. If there were no ears, how would we ever be able to hear things? To summarize things, instead of one particular organ of our body, our entire body is important to us. And it's more superior if our entire body functions at its best. And definitely that happens with the help of all the organs in unity. Similarly, rivers, trees, wind, oceans, birds, animals, we humans, we are all interconnected to each other. Oceans provide vapor to the air. Wind or air gives rivers, birds and animals the most important water in the form of rain. Mountains give us the all-important soil and shelter to birds and animals. So you see, all these elements are important, but the most important of them all is Mother Earth. The ever helping, the ever supporting, the ever protecting, the ever nurturing Mother Earth is definitely the most superior of them all. The entire audience, the entire auditorium was full of thundering claps. It felt like even before the judges could announce the prize winners, the audience, the students and all the others present in the audience had already declared Aditya to be the winner of that particular competition. Thank you. श्रेष्ठ कोण? प्रश्न उत्तर. प्रश्न पहिला. अभिनव विद्या मंदिराचे सभागृह प्रेक्षकांनी का भरले होते? उत्तर. अभिनव विद्या मंदिराचे सभागृह वक्तृत्व स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी भरले होते. प्रश्न 2. मुख्याध्यापकांनी व्यासपीठावर आल्यावर काय केले? उत्तर. मुख्याध्यापकांनी व्यासपीठावर आल्यावर विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. प्रश्न 3. आदित्य कशा पद्धतीने बोलू लागला? उत्तर. व्यासपीठावर आल्यावर आदित्य अत्यंत सावकाश परंतु आत्मविश्वासाने व ठामपणे बोलू लागला. प्रश्न 4. आदित्यने कोणाला सर्वश्रेष्ठ म्हटले? उत्तर. आदित्यने संपूर्ण शरीरालाच सर्वश्रेष्ठ म्हटले. थोडक्यात उत्तरे. प्रश्न 1. काही विद्यार्थी विद्यार्थिनींनी नद्यांचे महत्त्व कसे सांगितले? उत्तर. नद्यांचे महत्त्व सांगताना काही विद्यार्थी विद्यार्थिनी म्हणत होते की नद्या पर्वतांना झिजवू शकतात, त्यामुळे नद्यांना पर्वतांपेक्षा शक्तिमान म्हणता येईल. नद्या आहेत तर आपले जीवन आहे. नद्यांमुळे पाणी मिळते, सुपीक माती मिळते व छान शेती होते. म्हणून काहींनी नद्या सर्वश्रेष्ठ आहेत असे म्हटले आहे. प्रश्न 2. दोघा मुलांनी झाडे सर्वश्रेष्ठ आहेत असे का म्हटले? उत्तर. दोघं मुलं झाडांविषयी आपली मते मांडताना म्हणाले की झाडं ही फार उपयुक्त असतात. झाडांमुळे लाकूड, फळं, फुलं मिळतात व सर्वात महत्त्वाचा प्राणवायू ही मिळतो. म्हणून त्यांना झाडं श्रेष्ठ वाटतात. समानार्थी शब्द. सुरुवात, प्रारंभ. श्रेष्ठ, थोर, शक्तिमान,
बलवान, उपयुक्त, उपयोगी, प्रचंड, अवाढव्य, उत्साह, जोश. विरुद्धार्थी शब्द. सुरुवात, शेवट. श्रेष्ठ, कनिष्ठ. शक्तिमान, दुर्बळ. उपयुक्त, निरुपयोगी. प्रचंड, लहान. उत्साह, निरुत्साह. वचन बदला. तुकडी, तुकड्या. मत, मते. प्रश्न, प्रश्न. पाय, पाय. लाकूड, लाकडे. श्रोता, श्रोते. टाळी, टाळ्या. पर्वत, पर्वत. शब्दार्थ. सभागृह, जेथे सभा, कार्यक्रम, संमेलने भरतात असे ठिकाण. सर्वश्रेष्ठ, सर्वांमध्ये श्रेष्ठ असा. शक्तिमान, ज्याच्याजवळ सर्वसामान्यांपेक्षा अधिक शक्ती आहे असा. प्राणवायू, ज्या वायूमुळे जीवन मिळते तो ऑक्सिजन. कंसातील योग्य वाक्प्रचार निवडून खालील वाक्य पूर्ण करा. काहूर उठणे, बाजू घेणे, हिरहिरीने मांडणे, खचून भरणे, प्रोत्साहन देणे, बांधील असणे. सेवाग्राम एक्सप्रेस दुसऱ्या वर्गाचे सर्व डब्बे गर्दीने खचून भरले होते. मला जर एखादी गोष्ट पटली नाही तर मी माझा मुद्दा हिरहिरीने मांडते. चिंटू शाळेतून वेळेवर घरी आला नाही, त्यामुळे त्याच्या आईच्या मनात प्रश्नांचे काहूर उठले. एक सुजाण नागरिक म्हणून माझे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी मी बांधील आहे. आम्हा मुलांच्या भांडणात बाबा नेहमी जो खरे बोलतो त्याची बाजू घेतात. माझी शाळा आम्हा विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांमध्ये भाग घेण्यास प्रोत्साहित करते. जसे टाळ्यांचा कडकडाट तसे कंसातील योग्य शब्द निवडून लिहा. खणखणाट, लखलखाट, गडगडाट, थरथराट, भरभराट, रखरखाट. शहरी भागात रात्री रस्त्यांवर दिव्यांचा लखलखाट असतो. भीतीमुळे रघुच्या अंगाचा थरथराट झाला. रणांगणांवर तलवारींचा खणखणाट ऐकू येत होता. भरपूर धान्य पिकल्यावर शेतकऱ्याची भरभराट झाली. ढगांचा गडगडाट झाला आणि पावसाला सुरुवात झाली. वाळवंटातून जाताना सगळीकडे रखरखाट दिसतो. धन्यवाद.